तर आपण बचत गटाच्या माध्यमातून गेली 20 वर्ष झालं, भीमतडीच्या माध्यमातून, संघटनाच्या माध्यमातून बारामती, इंदापूर, पुरंदरमधल्या महिला संघटित करतोय, त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, उभा करायचा प्रयत्न करतोय, त्यांना फायनान्स करतोय. आणि संतकृपा हा सुद्धा एक जो ग्रुप आहे, उद्योग व्यवसाय आहे, तो एक मोठा उद्योग समूह आहे. हा सुद्धा भीमतडीतनं उभा राहिलेला आहे, कारण ते 0 होते जेव्हा आले तेव्हा. आणि हे याच्यातनंच उभे राहिलेले एक उद्योग समूह आज आमच्या काही शेकडो महिलांच्या हाताला ते सपोर्ट करतात. त्यामुळे त्यांची जी रिक्वायरमेंट होती उन्हाळ कामाची आणि लोकांना सगळं हाताने केलेलं पाहिजे, कुठेही त्यांना मशीन किंवा यांत्रिकीकरण नको आहे. त्यामुळे ज्या वस्तू हातानेच करणं गरजेचं आहे त्याच वस्तू त्यांना पाहिजे होत्या. ऑर्डर खूप मोठी होती आणि म्हणून आता हॉल टू मॉल अशी जी काही संकल्पना आहे त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण एवढा मोठा इव्हेंट आज राबवतो इथं की महिलांनी करावं आणि ते संतकृपाने त्यांच्याकडनं योग्य दरामध्ये विकत घ्यावं आणि महिलांना त्याचे 4 पैसे मिळावेत. बऱ्याच महिलांच्या घरामध्ये खरं याचा कच्चा माल नसतो, सगळं विकत घेण्यापासून महिलांनी केलेलं आहे, गव्हापासून सगळं विकत घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येकीच्या घरामध्ये शेती आहे, धान्य आहे असं अजिबात नाही आहे, सगळं महिलांनी विकत घेतलेलं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये मेहनत आहे, खर्च आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्यातनं हा एवढा सगळा माल आपला तयार केला आहे. आणि संतकृपानी संधी दिली आमच्या महिलांना. प्रत्येक त्यांच्या महिलांच्या सगळ्या अडचणीमध्ये ग्रुपमध्ये मी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे मी संतकृपाशी बोलतीये की बाबा काय करता येईल, हे करता येईल, ते करता येईल. थोडंसं दडपण महिलांनी घेतलेलं आहे की एवढा माल कसा होणार, कारण वातावरण बदलतंय, मध्येच वारं सुटतोय, मध्ये ढग येतात आहे आणि हे नैसर्गिक सगळं ह्याचा तोंड देता देता त्यांना पण थोडं की हे होईल का नाही सगळं पूर्ण. पण मला वाटतं जेवढं जमल तेवढं त्यांनी करावं. राहिलेली ऑर्डर आपण बाहेरच्या तालुक्यांना देऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, कारण हा एवढाच एक महिना आहे आता मेचा. परत मेच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये वादळ वारे चालू होतं, त्यामुळे जितकं तुम्हाला काम करता येईल तेवढं आत्ताच करावं लागेल. नंतर आपण जे ट्रस्टवर आपण जे काही ट्रेनिंग सेंटर चालू केले दादांनी मिलेटचं, तिथे आपण डिहायड्रेट करायच्या मशीन लावलेल्या आहेत, तिथे महिलांना आपण ट्रेनिंग देतोय. तिथं माझं नेहमी इच्छा असते की महिलांनी तिथं जावं, आपला कच्चा माल घेऊन जावा, तिथं त्यांनी शिकावं, माल तयार करावा, तिथं तो सुकवावा आणि डबे भरून त्यांनी घरी जावं. कारण तिथं डिहायड्रेट होणाऱ्या मशीनमुळे तुम्हाला उन्हामध्ये किंवा इकडे तिकडे ठेवायची गरज नाही आहे. त्यामुळे ते पण एक दालन महिलांसाठी खुलं आहे. अजून त्याचा वापर जेवढा पाहिजे तेवढा महिलांकडनं होत नाही आहे, पण तो पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये त्याचा वापर महिलांनी त्या सेंटरचा करावा, शिकावं, काहीतरी करावं आणि 2 पैसे आपल्या कमवावेत, हीच माझी बेसिक अपेक्षा आहे. किती टन उन्हाळी पदार्थ महिला बनवणार आहेत? आत्ताशी 1 टन आमचा चाललाय. आज पहिली गाडी भरली आपण. 1 टन माल आता चाललाय, साधारण 1100-1150 किलो आपला माल चाललाय. इंदापूर, बारामती, इंदापूर जास्त आहे मला वाटतं. इंदापूर आणि बारामतीच्या महिलांनी हे सगळ्यांनी एकत्रित मिळून केलेत, कष्ट खूप आहेत मला माहिती हे सगळं. त्यामुळं 10 टनाच्या पुढे ऑर्डर आहे, त्यांना जेवढं जमल तेवढं करतील त्या. राहिलेली ऑर्डर आपण बघूयात काय करायचं त्याचं ते.